हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या शनिवार 4 जुलैच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात मोठा सगळ्यात धमाकेदार ट्विस्ट आला आहे. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये सगळ्यात मोठा खुलासा झाला आहे. तेजस्विनी, खरी तेजस्विनी एवढ्या मोठ्या खोल दरीत पडली, वाचली कशी हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता आणि त्याचं उत्तर मिळालंय. खऱ्या तेजस्विनीला वाचवणारी दुसरी तिसरी कुणी नसून तिची सख्खी जन्मदाती आई म्हणजेच नंदा मावशी होती. जी नंदा मावशीला आपण सरकारच्या घरात पाहतोय, त्या नंदा मावशीनेच तेजस्विनीला वाचवलं होतं आणि नंदा मावशी तेजस्विनीला भेटायला गेली आहे. मग नंदा मावशीने हे सगळं का केलं? तिचा नेमका प्लॅन आहे तरी काय? ती सरकारला साथ देणारी वाईट बाई आहे की तेजस्विनीला वाचवणारी देव माणूस? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कान्हा सखीच्या पायात पैंजण घालतो. सरकारला हे बिलकुल आवडत नाही. सरकार जाऊ लागते तर कान्हा म्हणतो, सखीच माझा 7 जन्माचा वड आणि सखीच माझी 7 जन्माची वट. हे ऐकून सरकार त्याच्याकडे रागारागाने पाहते तर सखी मात्र खूप खुश होते. कान्हा म्हणतो, कसं आहे ना मनस्विनी, जर तू लग्न केलं असतं तर तू सुद्धा वडाची पूजा केली असती आणि तुला वटपौर्णिमेचं महत्त्व समजलं असतं. सरकार कानाकडे रागारागाने पाहते तर सखी म्हणते, अशा उर्मडबाईशी कोण लग्न करणार आहे? सरकार चिडून म्हणते, हे यू. तर सखी चिडून म्हणते, तुला भूक लागली असेल ना, काय कर तू एक तर बाहेरून काहीतरी ऑर्डर कर, नाहीतर मी तुला शिकवलंय ना तसा स्वयंपाक कर, म्हणजे तुझं पोट तरी भरेल. सरकार सखीच्या अंगावर धावून जाते, तिला बोट दाखवते, पण सखी तिला भीक घालत नाही. सखीच्या चेहऱ्यावर तसाच कॉन्फिडन्स असतो. सरकार सखी आणि कान्हा दोघांकडे पाहते आणि म्हणते, तुम्हाला सोडणार नाहीये, आणि ती रागारागाने तेथून निघून जाते. सगळेजण खूप खुश होतात. परशुराम मीनाक्षी पुढे येतात आणि मीनाक्षी म्हणते, सखी आज तू होतीस म्हणून मला पूजा करायला मिळतीये, तू खरंच खूप चांगली जिरवली तिची. तर कान्हा म्हणतो, हो ना, काय उत्तर देत आहे आजकाल ह्या, एक से बडकर एक. तर सखी म्हणते, काकू आज मी होते म्हणून, पण तुम्ही इतके मनस्विनीला का घाबरताय? आता तिला घाबरण्यासारखं काही राहिलेलं नाहीये. त्यामुळे आता तू सुद्धा स्वतःसाठी उभं राहायला शिक, तिला उत्तर द्यायला शिक, तिला एवढी घाबरायची गरज नाहीये. मीनाक्षी म्हणते, हो सखी, मी नक्की प्रयत्न करेल. आणि मग सखी म्हणते, चला आता आपल्याला जायचंय ना, आपण वटपौर्णिमेची पूजा करायला जाऊया. सगळे खूप एक्सायटेड असतात. कान्हासुद्धा खुश असतो आणि तेवढ्यात कान्हाला एक फोन येतो. कान्हा विचारतो, काय सिरियस आहे का जास्त? समोरून त्याला कळतं, नाही एवढं सिरियस नाही आहे. सगळ्यांना काळजी वाटते नेमकं काय झालंय. कान्हा फोन ठेवतो आणि सांगतो, सॉरी, पण मला तुमच्याबरोबर नाही येता येणार. माझ्या आईची तब्येत थोडी बिघडली आहे, तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे. तर सखी म्हणते, कान्हा जा तू. कान्हा म्हणतो, खरं सांगायचं तर मला तुमच्याबरोबर यायचं होतं, पण आता काय करावं ते कळतच नाहीये, इकडे जावं का तिकडे जावा. तर सखी म्हणते, काय विचारतोय तू कान्हा हे? अरे सासूबाईंची तब्येत जास्त महत्त्वाची आहे, तू जा त्यांना घेऊन. हे ऐकून कान्हा, परशुराम, मीनाक्षी या सगळ्यांना आश्चर्य वाटतं आणि खूप आनंदसुद्धा होतो. सखी ही विचार करतच नाही की मी कान्हाच्या आईला सासूबाई म्हणाले. परशुराम, मीनाक्षी हसत असतात सखीकडे पाहून. कान्हासुद्धा तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो. सखीला हे समजतं, अरे यार मी हे काय बोलून बसले. आणि सखी म्हणते, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की काकूंना घेऊन जा, काकूंची तब्येत या पूजेपेक्षा जास्त महत्त्वाची आहे. कान्हा तिच्याकडे पाहतो. सखी म्हणते, चल मीनाक्षी काकू, आपण जाऊया पूजा करायला. मग परशुराम, मीनाक्षी, सखी निघून जातात आणि कान्हा त्याच्या आईकडे जातो. थोड्या वेळानंतर कान्हा त्याच्या आईला अपर्णाला घेऊन सिटी हॉस्पिटलमध्ये पोहोचतो. अपर्णा म्हणते, अरे मला फक्त थोडा खोकला आलाय, त्यासाठी हॉस्पिटलमध्ये यायची काय गरज आहे? कान्हा म्हणतो, काय नाही या, गाडीत खोकतच होती, आत्तासुद्धा खोकतीये, डॉक्टरकडे जायलाच पाहिजे, नाहीतर पुढे काही मोठं व्हायला वेळ लागत नाही. आणि तेवढ्यात कान्हा आणि अपर्णाची नजर त्याच बाईवर जाते, जी बाई तेजस्विनीबरोबर राहते. या बाईच्या हातात पैसे असतात आणि ती म्हणते, डॉक्टर हे पैसे घ्या ना आणि माझ्या बाळाला डिस्चार्ज द्या. तर हा डॉक्टर म्हणतो, ओ बाई, हे पैसे आम्ही घेऊ शकत नाही, तुम्हाला मी कालच सांगितलं होतं, हे पैसे आम्ही नाही घेऊ शकणार. तर ही बाई चक्क डॉक्टरांच्या पाया पडते, डॉक्टर प्लीज असं करू नका, हे पैसे घ्या.
कान्हा आणि अपर्णाला हे पाहून मोठा धक्काच बसतो. हा डॉक्टर म्हणतो, आता तुम्हीच मला सांगा, याच्यापेक्षा जास्त मदत आम्ही काय करू शकतो? काल तुमच्याकडे पैसे नव्हते तरी माणुसकीच्या नात्याने आम्ही तुमच्या बाळाला ॲडमिट करून घेतलं, त्याचा इलाज केला. आता तुमचं बाळ पूर्ण बरं झालं आहे आणि आम्ही तुम्हाला म्हटलं होतो की कालच पैसे जमा करा, पण तुमच्याकडे पैसे नव्हते म्हणून तुम्ही पैसे आज घेऊन आलात. आणि हे पहा, तुम्ही या पैशांची काय अवस्था केली आहे. या बाईच्या हातात जे पैसे असतात ते पावसात पाण्याने पूर्ण भिजलेले असतात. तेवढ्यात कान्हाला या बाईला पाहून आठवतं, ही तीच बाई आहे जी मला आज सकाळी सोनाराच्या दुकानात भेटली होती. जेव्हा सोनार तिला म्हणत होता, ए बाई, ही अंगठी तुझी आहे की चोरून आणली आहे, आणि मग मी या बाईची बाजू घेतली होती, हे सगळं कान्हाला आठवतं. ही बाई म्हणते, डॉक्टर तुम्ही म्हणाला होतात ना पैसे घेऊन ये, तर मी पैसे घेऊन आले ना, हे पैसे तुम्ही जमा करून घ्या. तर डॉक्टर म्हणतो, ओ बाई, तुम्हाला कळत नाही आहे का काय झाली आहे त्या पैशांची अवस्था? अहो ते पैसे पुरे पाण्यात भिजले आहेत आणि तुम्हाला कळत नाही का, हे पैसे आता काही कामाचे राहिले नाही आहे. अपर्णा आणि कान्हाला मोठा धक्काच बसतो. ही बाई गयावया करत असते, डॉक्टर प्लीज असं करू नका, माझ्याकडे एवढेच पैसे, हेच पैसे जमा करून घ्या ना. तर डॉक्टर चिडून म्हणतो, अहो पाऊस पडतोय, मग एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीत कापडात गुंडाळून आणायचे पैसे, एवढी पण अक्कल नाही का तुम्हाला, मूर्ख कुठल्या. ही बाई ढसाढसा रडू लागते. डॉक्टर या बाईला मूर्ख म्हटला ते कान्हाला काही सहन होत नाही. तसं पाहायला गेलं तर खरी गोष्ट आहे, प्लॅस्टिकची पिशवी कोठे पण भेटते. एवढे पैसे या बाईने पाण्यात भिजवले आणि वाया घातले. कान्हा पुढे येतो आणि म्हणतो, ओ डॉक्टर, मला मान्य आहे तुम्ही माणुसकी दाखवली, या बाळाला ॲडमिट करून घेतलं, पैशांशिवाय इलाज केला त्याच्यावर, परंतु तुम्ही या बाईची अवस्था तरी पहा. अहो ती पूर्ण पावसाच्या पाण्यात भिजली आहे, पायात चप्पल नाही आहे, तिचे पाय चिखलाने माखले आहेत, आणि तुम्ही एका आईशी असं बोलताय. अहो तिच्या चेहऱ्याहून दिसतंय त्या बाईने सकाळी स्वतःच्या बहिणीची सोन्याची अंगठी मोडली आणि हे पैसे इथे आणले आहेत. झाली तिच्याकडून चूक, तिच्या लक्षात नाही आलं, बाळाच्या काळजीत घाईगडबडीत तिने पैसे जपून नाही ठेवले, पण पैसे तर आहेत ना, हे पैसे तुम्ही घेऊ शकता. डॉक्टर म्हणतात, सर असे पैसे आम्ही जमा करून घेऊ शकत नाही, मी या हॉस्पिटलचा मालक नाही आहे, आम्हाला नियम फॉलो करावेच लागतात. कान्हा म्हणतो, ठीक आहे, तुम्ही तुमचे नियम फॉलो करा, मी यांचं बिल भरतो, मी त्यांचे पैसे भरू शकतो. डॉक्टर तेथून निघून जातो. कान्हा रिसेप्शनवर जातो, आपलं कार्ड देतो आणि या बाईच्या बाळाचं सगळं बिल भरून टाकतो. कान्हा त्याची रिसिप्ट घेतो. कान्हा मागे वळतो तर ही बाई कान्हासमोर हात जोडते आणि म्हणते, दादा खूप खूप थँक्यू, आज तुम्ही एकदा नाही तर दोनदा माझ्यासाठी देवासारखे धावून आलात, तुमचे खूप उपकार झाले. कान्हा म्हणतो, ताई उपकार कसले मानताय, एक माणूसच दुसऱ्या माणसाची मदत करणार ना, आणि तुम्ही काळजी करू नका, तुम्ही फक्त तुमच्या बाळाची काळजी घ्या आणि आता टेन्शन घेऊ नका, सगळं बिल मी भरलं आहे. ही बाई थँक्यू म्हणते. कान्हा हा अपर्णाला घेऊन डॉक्टरांकडे निघून जातो. मग ही बाई रिसेप्शनवरून आपलं हे बिल घेते, पेड केलेलं बिल. या बिलवर नक्कीच कान्हाचं नाव आलेलं असेल असं दिसतंय, पण सध्या त्याचं एवढं महत्त्व नाही, नंतर ते तेजस्विनीला कळू शकतं. त्यामुळे या बाईला खूप आनंद होतो की एका भल्या माणसाने माझ्या बाळाच्या हॉस्पिटलचं बिल भरलं आहे. आणि इकडे सरकारच्या घरी सखी तिच्या बेडरूममध्ये येते. सखी आणि मीनाक्षीने पूजा केलेली असते. पूजा करून या दोघी घरी आलेल्या असतात. आणि मग मीनाक्षी सखीला म्हणते, सखी आज खरंच खूप प्रसन्न वाटलं आणि मला तर आहे ना तुझ्या नवऱ्याचं खूप कौतुक वाटतंय. सखी विचारते म्हणजे, तर मीनाक्षी तिला सांगते, आजपर्यंत मी कान्हाला कधीच ओळखू शकले नाही, म्हणजे तो काय आहे, कसा आहे, माणूस म्हणून कसा आहे हे मला कधीच कळलं नव्हतं. खरं सांगायचं तर अजूनसुद्धा कळलेलं नाही आहे, पण कान्हा जसा समजदारीने बोलतो, वागतो, चालतो, यावरून कळून येतं की कान्हा खरा आहे. आता त्याने स्वतःची खरी ओळख लपवून तुझ्याशी का लग्न केलं, तो या घरात का आला, हे आपल्याला आज ना उद्या कळेलच. पण त्याच्याकडे पाहून एक गोष्ट तर समजते की तो अतिशय चांगला मनुष्य आहे, माणुसकीने वागतो, त्याला दुसऱ्याच्या दुःखाची जाण आहे. आजसुद्धा पहा ना, आईबाप होऊ शकणार नाही म्हणून आम्ही दोघे किती दुःखी होतो, पण त्याने इतकं सोपं सोल्युशन दिलं आणि आता तर मी खूप एक्सायटेड आहे, कधी एकदा आम्ही बाळाला दत्तक घेतोय, कधी एकदा ते आम्हाला आईबाप म्हणतंय ना, असं मला वाटतंय. हे ऐकून सखीलासुद्धा खूप आनंद होतो. कान्हा चांगला आहे हे तिलासुद्धा माहीत असतं, पण सखी आपला हेका सोडत नाही एवढं मात्र खरं. सखी म्हणते, काकू मी सुद्धा तुझ्यापेक्षा जास्त एक्सायटेड आहे. जेव्हापासून हे ठरलंय ना की तुम्ही बाळाला दत्तक घेणार आहात, तेव्हापासून मी सगळा रिसर्च करून ठेवला आहे
की बाळ दत्तक कुठे मिळू शकतं आणि मी एक संस्थासुद्धा शोधून काढली आहे, ती आपल्या ओळखीचीच आहे. आपली जेवणं झाली का मी तेथे कॉल करेल आणि मग त्यांच्याशी सगळं बोलून घेईल. मीनाक्षीला आश्चर्य वाटतं. मीनाक्षी विचारते, जेवण झाल्यावर? सखी म्हणते, हो, आता जेवणं करून घेऊया दुपारची आणि मग मी कॉल करते. मीनाक्षी हसू लागते आणि म्हणते, काही आश्चर्य नाही आहे, कारण ही तुझी पहिलीच वटपौर्णिमा आहे ना. सखी, आज वटपौर्णिमेचा उपवास असतो. दिवसभर काही खायचं नाही, डायरेक्ट रात्री उपवास सोडायचा तेव्हा काहीतरी खायचं. हे ऐकून सखीला मोठा धक्काच बसतो. सखी विचारते, काय म्हणजे दिवसभर काहीच खायचं नाही? मीनाक्षी म्हणते, हो, आजच्या दिवशी बायका आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी, हाच नवरा 7 जन्म मिळावा म्हणून वडाची पूजा करतात, वडाला 7 फेरे मारतात आणि त्याचबरोबर दिवसभर उपवाससुद्धा ठेवतात. चल आता रात्री भेटूया उपवास सोडण्यासाठी, असं म्हणून मीनाक्षी तेथून निघून जाते. सखीला जबर धक्काच बसतो. सखी म्हणते, अरे यार, याला काय अर्थ आहे? दिवसभर उपवास ठेवायचा? असं दिवसभर उपवास कोण ठेवतं? सखी हे पूजेचं ताट ठेवून देते आणि म्हणते, मी नाही ठेवणारे उपवास आणि मी त्या हाफ चड्डीसाठी उपवास ठेवायचा? नाही नाही, पूजा केली तेवढंच बस झालं. मी त्याच्यासाठी उपवास ठेवणार नाहीये आणि त्याच्यासाठी मी दिवसभर उपाशी राहायचं? मला तर आत्ताच भूक लागली आहे, रात्रीपर्यंत कोण वाट पाहिल? नाही नाही नाही, मी ना आता काहीतरी खाऊन घेते, असं म्हणून सखी तिची पर्स उघडते आणि या पर्समध्ये एक चॉकलेट असतं. सखी म्हणते, हो, आता मी हे चॉकलेट खाते. पण तेवढ्यात सखीला वाटतं, नाही 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 नाही, नको. आता मी जर चॉकलेट खाल्लं आणि उपवास मोडला तर मला दिवसभर हुरहुर लागेल, नंतर मलाच वाईट वाटणार. त्यापेक्षा उपवास ठेवते आणि मी काय त्या हाफ चड्डीसाठी उपवास ठेवत नाही आहे. मला स्वतःला वाटतंय म्हणून उपवास ठेवते. नाही उपवास तर डायटिंग होऊन जाईल. तसं पण आजकाल वजन खूप वाढतंय. असा विचार करून सखी उपवास ठेवायचं ठरवते. पण आता काय होईल? मला भूक तर सहन होत नाही. मला आत्ताच खूप भूक लागली आहे, पण सहन करावं लागेल. असा विचार करून सखी उपवास ठेवायचं ठरवते. आता जेवण तर करायचं नाहीये, तर अनाथ आश्रमाचं काम करून घेते. असा विचार करून सखी आपला मोबाईल पर्समधून बाहेर काढते आणि अनाथ आश्रमात कॉल करते. तिकडून एक कल्पना नावाची बाई फोन उचलते. सखी या अनाथ आश्रमाचं नाव घेते आणि विचारते, हेच ठिकाण आहे का? तर ही बाई सांगते, हो, मी कल्पना बोलते. बोला, काय काम होतं का? सखी तिला ओळख करून देते. नमस्कार कल्पना मॅम, माझं नाव सखी कामत आहे. ही बाई विचारते, हो बोला ना. सखी सांगते, माझ्या काका काकूंनी एक बाळ दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे, त्या संदर्भात तुमच्याशी बोलायचं होतं. हे ऐकून कल्पनाला आनंद होतो. कल्पना म्हणते, अरे वा, खूप छान, तुमच्या काका काकूंनी खूप चांगला निर्णय घेतला आहे. सखी म्हणते, हो, त्या संदर्भातच तुमच्याशी बोलायचं आहे. तर ही बाई सांगते, बाळ दत्तक घेतल्याने दोघांचा सुद्धा फायदा होतो. तुमचे काका काकू ज्या बाळाला दत्तक घेणार आहेत, मग मुलगा असो किंवा मुलगी, त्याला चांगलं भविष्य मिळेल, आई बाबा मिळतील, आईबाबांचं प्रेम मिळेल. सखी इमोशनल होऊन म्हणते, आणि माझ्या काका काकूंना सुद्धा त्यांना आई बाबा म्हणणारं कोणीतरी मिळेल. ठीक आहे मॅम, आपण कधी भेटायचं या संदर्भात? तर कल्पना म्हणते, उद्या तुम्ही भेटायला येऊ शकता का? सखी म्हणते, हो चालेल ना, उद्या मी माझ्या काका काकूंना घेऊन तुम्हाला भेटायला येते. कल्पना हो म्हणते. सखी आनंदाने फोन कट करते आणि म्हणते, काका काकू, आता उद्या तुमच्या आयुष्यात सुखाचा दरवाजा उघडणार आहे. सखी खूप एक्सायटेड असते, खूप खुश असते. पण हे सगळं सरकारने दरवाजाबाहेर उभं राहून लपून ऐकलेलं असतं. सरकार हसू लागते आणि म्हणते, सखी, उद्या तुझ्या काका काकूसाठी सुखाचा दरवाजा उघडणार आहे, की तोच दरवाजा त्यांच्या तोंडावर खाटकन बंद होणार आहे, हे तुला अजून माहीत नाहीये. आणि सरकार खूप खुश होते. म्हणजे सरकार परशु आणि मीनाक्षीला बाळ दत्तक सुद्धा मिळू देणार नाही, काहीतरी कटकारस्थान करणार असंच दिसतंय. इकडे कान्हा आणि अपर्णा डॉक्टरकडून चेकअप करून बाहेर निघतात केबिनच्या आणि कान्हा म्हणतो, पाहिलं का डॉक्टरांनी काय सांगितलंय, तेलकट वगैरे काही खायचं नाही? अपर्णा म्हणते, हो रे बाबा, नाही खाणार. आता मी फ्रीजचं पाणी प्यायले होते, पण ते डॉक्टरांना कोठे सांगणार? कान्हा म्हणतो, चांगली शहाणी आहे ग तू. अपर्णा हसू लागते आणि तेवढ्यात तेजस्विनी बरोबर असली ती बाई आपल्या बाळाला डिस्चार्ज देऊन बाहेर घेऊन येते. अपर्णा तिला पाहते आणि म्हणते, कान्हा ते पहा, ती बाई जिचं बिल तू भरलंय. ही बाई रिसेप्शनवर येते आणि अपर्णा कान्हाला म्हणते, कान्हा, आपण एक काम करायचं का? आपण या बाईला आणि तिच्या बाळाला आहे ना त्यांच्या घरी सोडूया. आता एवढा पाऊस पडतोय, ती बाई एवढ्या पावसाची घरी कशी जाणार? आपण तिला मदत करूया ना. कान्हा म्हणतो, चालेल ना.
शेवटी तू माझी आई शोभतेस. अपर्णा हसून म्हणते, तू पण माझा मुलगा शोभतोस. हे दोघे हसू लागतात आणि मग हे दोघे या बाईजवळ येतात आणि विचारतात, काय ताई, मिळाला का तुमच्या बाळाला डिस्चार्ज? कशी आहे बाळाची तब्येत? ही बाई सांगते, दादा आता माझं बाळ एकदम योग्य आहे, ठीक आहे, तुमचे खूप खूप थँक्यू. कान्हा या बाईला म्हणतो, ताई तुमच्याकडे ज्या नोटा आहेत ना त्याचा पूर्ण लगदा झाला आहे, त्या काही तुमच्या कामाला येणार नाही, त्या फेकून द्याव्या लागतील. तर ही बाई म्हणते, नाही दादा, मी त्या नोटा तशाच ठेवेल, सुकवण्याचा प्रयत्न करते, थोडेफार पैसे जरी कामाला आले तर फायदाच होईल माझा. कान्हा म्हणतो, ठीक आहे, एक काम करता का, तुम्ही आमच्याबरोबर चला, आम्ही तुम्हाला घरी सोडतो. तरी बाई म्हणते, नाही दादा, आधीच तुमचे खूप उपकार झाले आहेत, मला अजून उपकार नको आहे. तर कान्हा म्हणतो, ताई उपकाराची भाषा करत असाल ना तर मला सगळे माझे पैसे परत पाहिजे बरं का. ही बाई चांगलीच घाबरते. कान्हा म्हणतो, अहो कसले उपकार, आता एवढा पाऊस पडतोय, तुम्ही एवढ्या छोट्याशा बाळाला कसं घेऊन जाणार? त्यात तो बाळ आधीच आजारी होतं, आम्ही तुम्हाला सोडतो, काही प्रॉब्लेम नाही आहे. अपर्णा म्हणते, हो अगं टेन्शन घेऊ नको, आमच्याकडे गाडी आहे, आम्ही तुला सोडतो, चल आमच्याबरोबर. ही बाई हो म्हणते. अपर्णा आणि कान्हा या बाईला आपल्याबरोबर घेऊन जातात. आता हे दोघेही तेजस्विनीच्या घरी चालले, कारण तेजस्विनी या बाईच्याच घरी राहते हे या दोघांना अजून माहीत नाही आहे. आणि मग कान्हा हा अपर्णा आणि या बाईला घेऊन आपल्या गाडीतून त्या बाईच्या घराकडे जात असतो. अपर्णा म्हणते, या पावसाचं काही कळतच नाही आहे, एकतर एवढ्या उशिरा आला आणि आला तर दिवसभर लागून राहतोय, कधी येतो कधी जातो काही कळतच नाही. कान्हा म्हणतो, हो ना, पावसामुळे किती प्रॉब्लेम होत आहे. पावसाबद्दलच्या त्यांच्या गप्पा सुरू असतात आणि कान्हा सांगतो, मला तर सखी मॅडमचं टेन्शन येतं आहे, एवढ्या पावसात त्या घरी गेल्या असतील की नाही, थोडंही वातावरण बदललं ना त्यांना लगेच सर्दी खोकला होतो. अपर्णा म्हणते, अरे वा, सखीच्या खूप छोट्या छोट्या गोष्टींकडे तुझं लक्ष आहे, बायकोवरचं प्रेम दुसरं काय. ही बाळावाली बाईसुद्धा हसते आणि म्हणते, दादांचं त्यांच्या बायकोवर खूपच प्रेम दिसतंय. अपर्णा म्हणते, हो मग, माझा कान्हा त्याच्या बायकोवर खूप प्रेम करतो. तेवढ्यात हे बाळसुद्धा हसू लागतं. अपर्णा म्हणते, पहा कान्हा, हे छोटंसं बाळसुद्धा हसतंय. कान्हासुद्धा स्माईल करतो. अपर्णा म्हणते, कान्हा मी काय म्हणते, आता तू आणि सखीसुद्धा बाळाचा मनावर घ्या. तर कान्हा म्हणतो, आई तुझ्या गाडीला थोडा ब्रेक लाव, माझ्या गाडीपेक्षा सुसाट धावतीये. सगळेजण हसू लागतात. कान्हा या बाईला विचारतो, ताई आपण आता चिकूवाडीत आलो आहोत, तुमचं घर कुठे, मला एक्झॅक्ट पत्ता सांगा, मी तुम्हाला तेथे घेऊन जातो. पण ही बाई काही बोलतच नाही. कान्हा विचारतो, काय झालं, पत्ता सांगा ना. तर ही बाई सांगते, दादा मला असा पत्ता बिल्डिंगचं नाव माहीत नाही आहे, दुकानं वगैरे लक्षात आहेत माझ्या, मी तुम्हाला आलं की सांगते. कान्हा म्हणतो, ठीक आहे. मग कान्हा या बाईला विचारतो, तुम्ही जी सोन्याची अंगठी विकायला आणली होती ती तुमच्या बहिणीची होती ना? तर ही बाई सांगते, हो ना, ती माझ्या बहिणीची होती. तर अपर्णा विचारते, तुझ्या घरी कोण कोण आहे? ही बाई सांगते, मी, माझी बहीण आणि हे बाळ. आता काही दिवसांपूर्वी या बाईच्या घरी तिचा सासरा होता, त्यानंतर सखीला ती फसवणारी मासेवाली बाई होती, तिचा नवरा होता, पण आता कोणीच नाही आहे, आता फक्त हे तिघेच जण आहेत. तर अपर्णा म्हणते, चांगले चांगले, घरात 2 बायका असल्या ना तर बाळाची काळजी नीट घेता येते, नाहीतर एका बाईला बाळाला सांभाळता सांभाळता नाकी 9 येतात. पण ही बाई सांगते, नाही ताई, माझी जी बहीण आहे ना त्या बहिणीची अवस्था ठीक नाही आहे, तिला जास्त चालता वगैरे येत नाही, त्यामुळे ती बाळाला जास्त काही सांभाळत नाही. कान्हा विचारतो, असं का, काय झालं तुमच्या बहिणीला? परंतु ती काहीतरी सांगणार इतक्यात तेथे एक टर्न येतो. ही बाई सांगते, दादा तुम्ही इथून वळा बरं का. कान्हा हा वळतो आणि मग ही गोष्ट अर्ध्यातच राहून जाते. तेजस्विनीबद्दल कान्हाला काही कळत नाही. आणि इकडे सखी ही तिच्या रूममधून हॉलमध्ये येते. सखीला बेकार खूप जास्त भूक लागलेली असते. सखी म्हणते, किती भूक लागली आहे मला, या बायका दिवसभर उपवास कसा ठेवू शकतात, मला तर सहनच होत नाही आहे, मला आता काहीतरी खावं लागेल, एवढा वेळ उपवास ठेवला आता बस झालं, पुढच्या वेळेस बाकीचा उपवास ठेवेल का. सखी असा विचार करते आणि म्हणते, पण खाऊ तरी काय, आज सगळ्यांचा उपवास आहे म्हणून घरात काही बनवलेलं सुद्धा नाही आहे. किचनमध्ये जाऊन पाहते, काहीतरी असेल ते खाते. असा विचार करून सखी ही किचनमध्ये येते. आता कामत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, एवढं मोठं प्रस्थ, हजारो करोडची प्रॉपर्टी, पण त्यांच्या घरात नोकरही नाही आहे, त्यांच्या घरात फळंसुद्धा नसतात. सखी आजूबाजूला पाहते पण तिला काहीच दिसत नाही. मग सखीला दिसतं साखरेचा डबा आणि सखी विचार करते, आता साखरच खाते, तेवढाच पोटाला आधार होईल.
सखी साखरेचा डबा उघडते आणि साखर खाणार इतक्यात गौतम तेथे येतो आणि गौतम सखीला पाहतो आणि विचारतो, सखी तू येथे काय करतीयेस? सखी खूप दचकते. सखी मागे वळून पाहते तर गौतमला तिच्या हातात साखरेचा डबा दिसतो. गौतम विचारतो, सखी तू साखर खातीयेस? सखी म्हणते, मी मी नाही, मी कशाला साखर खाईल काका. गौतम म्हणतो, हो तेच ना, आज तर तुझा उपवास आहे ना, कान्हासाठी तू कडक उपवास ठेवला असेल. सखी म्हणते, हो मी कडक उपवास ठेवला आहे. मग मी ना साखर खात नव्हते. मुंग्या, लाल भडक मुंग्या, मुंग्याची रांग होती येथे. मला वाटलं साखरेच्या डब्याला मुंग्या लागल्या की काय, मी ते पाहत होते फक्त, मी काही खात नव्हते. गौतम तिला काही साखर खाऊ देत नाही आणि साखरेचा डबा ठेवून देतो. त्यामुळे सखीचा पोपट होतो. गौतम म्हणतो, हो ना, तरी मला वाटलं सखीचं कबीरवर एवढं प्रेम आहे, तिने त्यासाठी कडक उपवास ठेवलाच असेल, ती कशाला साखर खाईल. सखी म्हणते, हो हो. मग गौतम तिला म्हणतो, सखी एक काम करशील का, मला खूप भूक लागली आहे आणि वातावरण इतकं छान झालं आहे, पाऊस पडतोय, मला चहा प्यायचा आहे, माझ्यासाठी चहा बनवशील का. सखीला मोठा धक्काच बसतो. तिचा चेहरा पाहण्यासारखा होतो. सखी त्याच्याकडे पाहून म्हणते, मी चहा बनवू. गौतम म्हणतो, प्लीज प्लीज बनव ना, एकदम गरमागरम फक्कड चहा बनव. सखी म्हणते, ठीक आहे. सखी नाईलाजाने गौतमसाठी चहा बनवू लागते आणि मग गौतम तिला सांगतो, सखी तुला एक गंमत सांगतो, तुला निर्जळा उपवास माहिती आहे का. सखी विचारते, म्हणजे. सखीला निर्जळी उपवास सुद्धा माहीत नाहीये, कोणत्या ग्रहावर राहतात देव जाणे. गौतम म्हणतो, अगं तुला निर्जळी उपवास माहीत नाहीये का. निर्जळी उपवास म्हणजे पाणीही प्यायचं नसतं, दिवसभर पाण्याचा एक थेंब सुद्धा प्यायचा नाही, नो लिक्विड ॲट ऑल. हे ऐकून सखीला जबर धक्काच बसतो. सखी म्हणते, काय, येथे जेवण नाही केलं तर एवढे हाल आहे, पाणी नाही पिलं तर काय व्हायचं. मग गौतम तिला एक किस्सा सांगतो. तुला माहिती आहे का, उर्मिला आणि माझं नवीन नवीन लग्न झालं होतं. मग मला एक दिवस उर्मिला म्हणाली, गौतम आज मी तुझ्यासाठी निर्जळी उपवास ठेवणार आहे. तर मी उर्मिलाला म्हणालो, अगं उर्मिला कशाला, नाही जमणार तुला. तर उर्मिला मला म्हणाली, हट्टाने म्हणाली, नाही मला तुझ्यासाठी निर्जळी उपवास ठेवायचा आहे. मी म्हटलं, ठेव बाई. आणि मग दुपारी 12 वाजेपर्यंत तिला काय वाटलं नाही, पण 12 नंतर तिची अवस्था वाईट झाली आणि मग मला म्हणाली, गौतम निर्जळी उपवास तर ठेवला आहे, मी पाणी नाही पिणार, निर्जळी उपवासामध्ये पाणी प्यायचं नसताना मग मी चहा पिऊ का, कॉफी पिऊ का, नाहीतर मग ज्यूस पिते. आणि मग मी तिला म्हटलं, काही प्यायचं नाही, एक थेंबसुद्धा पाणी प्यायचं नाही, नो लिक्विड. तेव्हा तिची अवस्था अशी बिकट झाली होती ना, काय सांगू. कसा बसा तिने दिवस काढला आणि त्यानंतर आजपर्यंत कधीही माझ्यासाठी निर्जळी काय साधा उपवाससुद्धा ठेवला नाही. हे सांगताना गौतम खुश असतो, हसत असतो, पण सखीची अवस्था बिकट झालेली असते. कारण तिला आधीच भूक लागली आहे आणि ती स्वतःच्या हाताने चहा बनवतीये, पण स्वतःसाठी नाही तर गौतमसाठी. सखी मनात विचार करते, काका काय सांगू तुला, जी अवस्था उर्मिला काकूची झाली होती ना, तीच अवस्था माझी झाली आहे. मला खूप भूक लागली आहे, मला काहीतरी खायचं आहे, पण मी नाही खाऊ शकत. आणि इकडे कान्हा तेजस्विनीच्या घराकडे जात असतो आणि सखीची भुकेने तळमळ होत असते. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. एकीकडे सखीने वटपौर्णिमा साजरी केली, मग सखीचा तो लूक सगळं खूप भारी होतं. तर दुसरीकडे कान्हा हा तेजस्विनीच्या जवळजवळ जातोय, तेजस्विनीच्या घरापर्यंत जाऊन पोहोचणार आहे. आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, पण लपंडाव या मालिकेचा पुढील एपिसोड सगळ्यात भारी असणार आहे. आजपर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय. तर फ्रेंड्स, लपंडाव मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू नंदा मावशी म्हणजे तेजस्विनी आणि मनस्विनीची खरीखुरी जन्मदाती आई, जी सरकारबरोबर राहते, पण ती पोहोचणार तेजस्विनीच्या घरी, खऱ्या तेजस्विनीच्या घरी. आणि नंदा आणि तेजस्विनी या दोघी एकमेकींच्या समोर येतील. आता नंदा तेजस्विनीच्या घरी कशी पोहोचली, तर हे आपल्याला अजून कळलेलं नाही आहे, परंतु कदाचित त्याचं सत्य असं असू शकतं की नंदाच होती जिने सरकारला खऱ्या तेजस्विनीला त्या दरीमध्ये लोटताना पाहिलं होतं. तिने व्हिडिओसुद्धा शूट केला होता आणि मग त्यानंतर नंदानेच या तेजस्विनीला वाचवलं असेल आणि या बाळावाल्या बाईकडे सोपवलं असेल. कदाचित नंदा जे दाखवतीये की मी पैशांची लालची आहे, मला सरकारकडून प्रॉपर्टीचा अर्धा हिस्सा हवा आहे, तसं काही नसेल.
ती चांगली असेल आणि तिनेच तेजस्विनीला वाचवलंय, त्यामुळे या दोघींची युती असू शकते. नंदा आणि तेजस्विनी एकत्र असू शकतात. आता आपल्या ते उद्याच्या एपिसोडमध्येच कळेल की नंदा आणि तेजस्विनीचा नेमका काय संबंध आहे आणि नंदा ही तेजस्विनीच्या घरी कशी पोहोचली, कारण तेजस्विनी कोठे हे कोणालाच माहीत नाहीये. हे तर आपल्या उद्याच्या एपिसोडमध्ये कळेल. एकीकडे नंदा आणि खरी तेजस्विनी भेटणार आणि दुसरीकडे सखी आणि कान्हा हे दोघे एका मराठी गाण्यावर झिंगाट डान्स करणार. दोघे आधी रोमॅन्टिक डान्स करतील, एकमेकांच्या खूप जवळ येतील. हा सीनसुद्धा पाहायला खूप मजा येणार आहे, सखी आणि कान्हाचा रोमॅन्टिक डान्स. आणि मग त्यानंतर नंदा ही सरकारजवळ येईल. नंदा आणि सरकार या दोघी मस्त दारूची पार्टी करतील. दोघी दारू झिंगलेल्या असतील आणि दारू पिल्यावर माणूस सगळं खरं खरं सांगतो. तेव्हा सरकार म्हणेल, मी त्या सखीच्या आईला मारून टाकलं, मेली ती दरीत पडून. आणि नंदा ही दारूच्या नशेत चक्क सरकारला खरं खरं सांगणार. कोण म्हणता तिची आई मेली? तर सरकार म्हणेल, मी म्हणते, मी तिला स्वतःच्या हाताने दरीत ढकललंय आणि त्या दरीत पडलेली व्यक्ती पुन्हा जिवंत बाहेर येत नाही. तर नंदा तिला सांगेल, नाही, तेजस्विनी मेलेली नाहीये, तेजस्विनी जिवंत आहे. हे ऐकून सरकारला जबर धक्का बसणार. मग नंदाने जे एवढं मोठं कटकारस्थान रचलंय ते स्वतःच्या हातानेच ती उद्ध्वस्त करणार का? या दारूच्या नशेत तेजस्विनी जिवंत आहे, मीच तिला वाचवलंय, किंवा जे काही सत्य आहे तेजस्विनीचं हे सगळं ती सरकारला सांगेल का? कारण जर खरी तेजस्विनी पुन्हा सरकारच्या तावडीत सापडली तर यावेळेस ती मरणार, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हा ट्विस्ट आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.